मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने शिवसेनेतर्फे जल्लोष करण्यात आलाय। नाशिकच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला, आनंदोत्सव साजरा केलाय। फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी ठेका धरला। गेल्या सरकारने पण आरक्षण दिले, मात्र ते टिकले नाही। हे आरक्षण टिकणारे आहे असे निर्णय घ्यायला धमक लागते आणि ती धमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे। कायद्यात बसणारे आरक्षण दिल्याने मराठा समाजाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। बोलून मराठा समाजाला आनंदाचा आहे। महाराष्ट्रातील ऐतिहासिक दिवस आहे। त्याचं कारण एवढा मोठा निर्णय, ज्या निर्णयासाठी मराठा समाज गेली अनेक वर्ष लढतोय, वेगवेगळे मोर्चे काढतोय, त्या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब आपले जे लाडके मुख्यमंत्री यांनी केलं आहे। पण हा जो काय निर्णय घेतलाय, हा निर्णय सुद्धा ज्याला आपण म्हणतो की अत्यंत कायद्यात बसणार आहे। गेले 3.5 लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इम्पिरियल डाटा गोळा करून तो सभागृहात सादर करण्यात आला आणि सभागृहात एकमतानं सर्व आमदारांनी हे मराठा आरक्षणाला मान्यता दिली। 10% आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात आलं आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की हा जो मराठा समाज जो शिक्षणापासून नोकऱ्यांपासून वंचित होता, त्यांना न्याय देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय आणि याचा आनंदोत्सव हा मला वाटतं साजरा केलाच पाहिजे। आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी जमलो आहोत आणि हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा असेल अशी आम्हाला खात्री आहे। बघा, जरांगे पाटलांनी हा लढा उभा केला। या लढ्यात अनेक शेकडो लोक, करोडो लोक सामील झाले, त्यांचं सुद्धा आभार मानले पाहिजे। एखाद्या प्रक्रियेला सुरुवात होत असताना मला वाटतं की एक चांगली प्रक्रिया सुरुवात झाली। मागचं आरक्षण आपल्याला माहिती आहे, इम्पिरियल डाटा सादर केला नाही आणि त्यामुळे कुठेतरी खोडसाळपणे केलेलं ते आरक्षण होतं, म्हणून हे आरक्षण हे इम्पिरियल डाटा सादर करून झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याचा सगळा नीट अभ्यास केला तर जरांगे पाटील सुद्धा याचं स्वागत करतील आणि जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर निश्चितपणे विश्वास आहे आणि तो विश्वास निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय सार्थ करणार।